Next type is narration of imperative sentence. Imperative sentence means narration of imperative sentence. Imperative sentence yes, order, good. Imperative आज्ञार्थी वाक्य, कमांडिंग सेंटेन्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इम्परेटिव्ह म्हणजे कमांड्स, रिक्वेस्ट एटसेट्रा, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आपण त्याला म्हणतो. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये रूल्स जे आहेत ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत. बघा, अकॉर्डिंग टू द सेन्स ऑफ द सेंटेन्स देअर इज चेंज इन टू रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब changed into order, request, advise, etc. ओके, म्हणजे या ठिकाणी आता सेड असेल तर सेडच्या ऐवजी आपल्याला ऑर्डर पण घेता येतं. जसं वाक्याचा सेन्स असेल त्याच्यानुसार ऑर्डर पण घेऊ शकतो, रिक्वेस्ट पण घेऊ शकतो, ॲडवाईस पण घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतरचं बघा, द इम्परेटिव्ह मूड इज चेंज्ड इन टू द इन्फिनिटिव्ह. म्हणजेच काय, टू इज यूज्ड बिफोर द मेन वर्ब. इट मीन्स दॅट हेअर वी हॅव टू यूज लिंकर टू. आणि हा टू का वापरायचा आहे, बिकॉज द गिवन सेंटेन्स इज स्टार्ट्स विथ द वर्ब अँड वी हॅव टू मेक द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. सो मेकिंग इन्फिनिटिव्ह ऑफ द वर्ब फॉर्म वी हॅव टू यूज टू. बघा, दिलेलं वाक्य जे आहे ते क्रियापदाने सुरू होतं. म्हणजे आपल्याला डायरेक्ट नॅरेशन जे दिलेलं असणार आहे ते डायरेक्ट नॅरेशन सुरू होताना व्हर्बचा वापर केलेला असणार आहे. आणि व्हर्बचा वापर केलेला असल्यामुळे आपल्याला इनडायरेक्ट नॅरेशन करताना त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म तयार करायचा आहे. आणि तो इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजेच काय, रूट व्हर्ब. रूट व्हर्ब जेव्हा आपल्याला लिहायचा असेल त्यावेळेला त्याच्या आधी आपल्याला टू वापरावा लागतो. म्हणून या ठिकाणी लिंकर जो आपण वापरणार आहोत तो टूच वापरायचा आहे. इथे दॅट पण नाही, बाकीचे पण वापरायचे नाही आहेत. म्हणजे एक्सक्लेम्ड असेल, दॅट असेल, हे काहीच वापरायचं नाही. आपल्याला फक्त टू वापरायचं आहे. टू का वापरायचं आहे, बिकॉज वी वॉन्ट टू यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द व्हर्ब. दॅट्स वाय वी यूज लिंकर टू. गेटिंग? these हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यात चेंज होत नाही, व्हर्बचा टेन्स बदलत नाही. गुड. बघा, एक्झाम्पल, ही सेड टू मी. एक्झाम्पल, ही सेड टू मी please wait here till I return. See the sentence. He said to me, please wait here till I return. We have to make indirect speech of this sentence. So, speaker, he. Please word is used. It means that here he is requesting. Okay? The speaker requesting to, yes, request. Very good. He requesting to me. So we use reporting verb requested. He requested me आता प्लीज हा वर्ड निघून जाणार आहे का, तर आपण रिक्वेस्टेड इथे घेतलेला आहे. ही रिक्वेस्टेड मी, प्लीज आपला निघून जाईल. ही रिक्वेस्टेड मी वेट. वी हॅव टू मेक द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. सो
the linker we used here is to. He requested me to wait there, हेअरचं काय होतं there, to wait there till he returned. Getting? Another example, the teacher said me teacher said to me don't come here. बघा, the teacher said to me don't come here. Here teacher ordered me. या ठिकाणी शिक्षकाने ऑर्डर दिलेली आहे की इकडे तू परत यायचं नाहीस. म्हणजेच काय, ऑर्डर आहे म्हणजेच आपल्याला सेडच्या ऐवजी काय वापरावं लागणार आहे, द टीचर ऑर्डर्ड मी. गुड. द टीचर ऑर्डर्ड मी नॉट आहे, बरोबर आहे ना. निगेटिव्ह इम्परेटिव्ह मे बी एक्सप्रेस्ड बाय यूजिंग नॉट बिफोर द इन्फिनिटिव्ह. बघा, येस, व्हेरी गुड. नॉट टू. द टीचर ऑर्डर मी. आता या ठिकाणी निगेटिव्ह आहे शब्द. हा निगेटिव्ह इम्परेटिव्ह ज्या वेळेला आपल्याला वापरायचा आहे त्यावेळेला नॉट आधी घ्यायचा आणि मग टू घ्यायचा. द टीचर ऑर्डर्ड मी नॉट टू कम देअर. Getting? Not to come there. Sorry, come, it's become go. Not to go there. Come becomes go. Getting? The teacher ordered me not to go there. Narration of exclamatory sentence. Exclamatory sentence. Exclamatory sentence, exclamatory sudden emotion. Good. Sudden emotion is shown here, and rules of change. Here exclamatory sentence, the reporting verb is changed into exclaimed. Okay, reporting verb said or said to becomes exclaimed. Exclaimed. Then linker, we have used that. Getting? Here you can use exclaimed in joy. Okay, this word also used by you, or you can use it. Exclaimed with joy or exclaimed in joy, exclaimed in grief. If you want to show your grief, then you can use exclaimed in grief, exclaimed in joy, or directly you can use exclaimed that. Okay, example, the boy said that, the boy said, hurrah, hurrah.
we have won the match. See, the boy said, "Hurrah, we have won the match." Here, who is the speaker? Who is the speaker? The boy. The boy said, exclaimed. The boy exclaimed. You can write it in joy, or you can write the boy exclaimed that. The boy exclaimed that they have become had. They had won the match. Getting? समजले का? If there is a grief is shown, for example, he said, "Alas, how foolish I have been." Here you can also write, he confessed with regret that he had been very foolish. Okay, we will see the remaining part in the next lecture. Till then, goodbye.